राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानंतर आगामी लोकसभेत शरद पवार विरुद्ध अजित पवार गट असा सामना रंगणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बारामतीत तर वहिनी विरुद्ध नणंद अशी लढत होण्याची शक्यता आहे आणि याचा निवडणुकीसाठी आता अजित पवार सुद्धा मैदानात उतरले आहेत। बारामतीची जागा आपणच लढवणार असून त्यासाठी मी उभा आहे असं समजून मत द्या असं आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलंय। मात्र अजित पवारांनी याच वेळी केलेल्या एका विधानावरनं वाद पेटण्याची चिन्ह आहेत। दादांचं आवाहन बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजय, काकांवर टीका निशाण्यावर ताई। आगामी लोकसभेत बारामतीत काय होणार याचं चित्र आता जवळपास स्पष्ट होऊ लागलंय। काकांची फारकत घेतल्यानंतर अजित पवार बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधातच उमेदवारी देतील का याबाबत अनेक चर्चा होत आहेत। पण आता या चर्चांना पूर्णविराम देत बारामतीतून उमेदवार देणार हे दादांनी जाहीर केलंय आणि त्याचबरोबर सुप्रिया सुळेंना मतदान न करता मी देईल त्याच उमेदवाराला मतदान करा असं आवाहन सुद्धा अजित पवारांनी केलंय। मी उमेदवार आहे अजित पवार, उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही माझी तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे। फक्त मी तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये मी जो उमेदवार उभा करेन त्याला मत मागतो। उद्या खासदारकीला पण मी तसंच करणार आहे। त्याच्यावर तानाजीराव तेवढं मी सांगेन त्याला मतदान करा। एकीकडं अजित सांगतोय असं करा आणि एकीकडे वरिष्ठ सांगतायत असं करा, कोणाचं ऐकायचं? माझी एवढीच विनंती आहे की इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका। लोकसभा निवडणूक कधीही लागू शकतात आणि त्या दृष्टीने आता सुप्रिया सुळेंविरोधातच अजित पवारांनी कंबर कसली आहे। सकाळी 6 वाजता अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी, दिवसभर विविध उद्घाटनं आणि समारंभांना उपस्थिती, कार्यकर्त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन, विद्या प्रतिष्ठान इथे जनता दरबार, बारामतीतील चिराग गार्डन इथे बारामतीतील व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन। बारामतीत अजित पवारांकडून उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट केलं नाही, पण कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्या अशी मागणी केली आहे। तुम्हाला या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचा नमस्कार उमेदवार जाहीर करा, वहिनी साहेबांना, फक्त वहिनी साहेबांना जाहीर करा, यांच्या समोर सगळ्या समोर। तर त्याच्यामध्ये मला आपल्याला एवढं सांगायचंय, याला म्हणतात बारामती। अनेकदा सुनेत्रा पवार बारामतीतून लढणार अशा चर्चा सुद्धा याआधी झाल्यात। बारामतीतून जर नणंद भाऊजे यांची लढत झाली तर कशी होईल यावर सुद्धा एक नजर टाकूया। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे। सुनेत्रा पवारांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 चा आहे, तर सुप्रिया सुळे यांचा जन्म 30 जून 1969 चा आहे। सुनेत्रा पवारांचं शिक्षण हे MSc पर्यंत पूर्ण झालेलं आहे, तर सुप्रिया सुळे या BSc शिकल्या। सुनेत्रा पवार या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत, तर सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत। सुनेत्रा पवार या अजित पवारांसोबत लग्न झाल्यानंतर राजकारणात सक्रिय आहे, तर सुप्रिया सुळे या 2006 साली राज्यसभेवरती खासदार म्हणून त्यांची निवड झाली होती। सुनेत्रा पवार या ग्राम स्वच्छता, स्मार्ट विलेज, पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून सक्रिय असल्याचं आपण बघितलंय, तर सुप्रिया सुळे यांनी पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामं केली आहेत। सुनेत्रा पवार या शिक्षण क्षेत्रात सुद्धा सक्रिय आहे, तर सुप्रिया सुळे या यशवंतराव चव्हाण विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून कामं केली। अजित पवारांनी पुन्हा एकदा काकांवर टीका करताना वयाचा मुद्दा उपस्थित करत शेवटची निवडणूक नेमकी कधी अशी टीका केली। जर कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असं सांगितलं जातं, ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे। महाराष्ट्राला पण कळेल की काय माणूस आहे हा, आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघतोय। हे राजकारण आहे का अजित पवार? की भावनिक आवाहन करता येईल, हे शेवटची निवडणूक आहे, काय माहीत कधी असेल शेवटची निवडणूक। अहो ते शरद पवार आहेत, ते अजरामर राहतील महाराष्ट्रात, अजरामर। त्यांनी केलेलं योगदान हे अजरामर असेल।
बारामतीत मी केलं, बारामतीत मी केलं. अरे बारामती दिली कोणी तुम्हाला हातात? ते बारामती भलत्यालाच देऊ शकले असते. इतके वर्ष बारामतीला सुरुंग लागेल आणि पवार घरातच फूट पडेल हे गणित अनेकदा चुकीचं सिद्ध केलं होतं. गेल्या वर्षी पवार घराण्यात फूट पडली आणि आता ती आगामी निवडणुकीत बारामतीतून उमेदवार देण्याची घोषणा करून थेट निवडणुकीच्या मैदानात 2 हात करण्याची तयारी अजित पवारांनी केली आहे. जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती.